त्याच्यात रत्नागिरीला पण तेवढं समुद्र किनारा आमच्या रायगडला पण आहे. तशा पद्धतीनं आम्ही करण्याचा प्रयत्न घेऊन गेलो. यानंतर मी विनंती करतो देवेंद्र गोस्वामी यांना की त्यांनी आपल्या श्रीवर्धन पर्यटन संस्थेच्या वतीनं त्यांचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करावा. फार विनंती आहे, 3 माईक आहेत, देऊन टाकायचे तिने सुद्धा. हॅलो, हां, आम्हाला व्यवसाय करण्यासाठी लायसन मिळतो तो MPDCच्या निवासो नॅरी योजनेअंतर्गत लायसन मिळत आहे. पण त्या कार्यालयाकडनं आम्हाला वेळेत लायसनच मिळत नाही. कधी 2-2, 3-3 वर्ष जातात पण लायसनच मिळत नाही. आणि तसं पाहिजे तसं लक्ष येतं. तर स्थानिक लेवलला जर आम्हाला लायसन मिळालं तर आम्ही सन्मानाने काम करू शकतो. आता काय म्हणणं आहे, आता मगाच्या प्रश्नातच ते आहे. त्यांनी सांगितलं की आम्हाला श्रीवर्धनमध्ये नगरपालिकेकडे किंवा तिथं दिलं तर ते जास्त उपयुक्त आहे. आता तुम्ही म्हणताय की आम्हाला पर्यटन विभागाच्याकडनं लवकर त्या ठिकाणी मिळत नाही. तो साधारण प्रश्न एकच आहे, जिल्हा जर ते जाहीर केलं पर्यटन किंवा तालुका तर याच्याकडे पण मी पर्यटन विभागाला सूचना देतो की आपल्याला कॅम्प घेता येतील का, कॅम्प पण घेऊ शकतो आम्ही. कधी कधी जास्तीचं काम असेल पण ते कॅम्पच्या काळातच लोकांनी आलं पाहिजे आणि ते करून घेतलं पाहिजे. आम्ही सांगू किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गला रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धनचा कॅम्प आहे, 2 दिवसाने आणखी कुठला कॅम्प आहे, अशा पद्धतीनं आपण सांगतो ते पुढं. यानंतर श्रीवर्धन पर्यटन संस्थेच्या अरुण सावंत यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा प्रश्न उपस्थित करावा. अरुण माहिती इथेच आहे, तिथं बोललं तरी चालेल. स्थानिक व्यवसाय करत असताना आम्ही इथे जे कर भरतो ते अनधिकृत बांधकाम म्हणून कर भरत असतो आणि वीज बिल पण आम्हाला व्यावसायिक दराने दाखवलं जातं. तर हे कर आणि महसूल खात्याकडून प्रशासनाकडून महसुलातून बांधकाम करत असताना महसूल खात्याकडून या सर्व कर घेतल्यानंतर वाढीव दंड आकारला जातो. तर ते माफ होण्यात काय पाहिजे अनधिकृत वापरण्यासाठी अधिकृत करून घ्यावं ना. त्याच्यामध्ये अधिकृत करून घ्यायला काय हरकत आहे. तू बोल ना, विलास बोल ना, तू बोल. यामध्ये देवेंद्र गोस्वामी उदय बापट किंवा त्यांनी सांगितलेला मुद्दा मध्ये कॉमन असलं तर 2 गोष्टी जात आहे. MPDCला मदत सुरवर्षी आहे, त्याला आपल्याकडनं फोन केला तर एक आपण जिल्हा जाहीर करू. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये त्यांनी इथे काम करून लगेच लायसन्स द्यायचे ते द्यावे. आता त्यांनी जो मुद्दा मांडण्यात आला असा आहे की नगरपालिका अतिथी आता कलेक्टर डेप्युटी डायरेक्टर म्हणून डिस्ट्रिक्टचे हेड आहेत अर्बन डेव्हलपमेंट. त्यांनी सीओला सांगून पण एकदा तुम्ही दंड भरला की 90 दिवसाच्या तिथे टीम टू बी एंड आणि मग ती महसूल खात्याची पण जबाबदारी आहे. त्यांचा मुद्दा असा आहे की दरवर्षी ते लावलं जातं. एकदा मागे तुमचा जो मुद्दा काढला तर मी पालकमंत्री होता सुद्धा एकदा सुरुवातीची कलेक्टर होते त्यावेळेला मी ते सगळे करून घेत होतो. माझी तुम्हाला विनंती काय आहे, या शहरामध्ये आज 2-2, 3-3 किंवा 4-4 रूममध्ये ते आजपर्यंत पोहोचले. म्हणजे आता जवळपास 700 ते 800 व्यावसायिक शहरामध्ये असतील शिवधर्म. पूर्वी 2009ला 2-4 पाचच होते, आता एवढे वाढले. तर त्या दृष्टिकोनातून त्यांच्यावरती भार पडणार नाही. त्याचा तुम्ही आता कलेक्टर नंतर असतील त्यांना बोलून पण तुम्ही मार्ग करा. आणि एकदा दंड केल्यावर माझी माहिती आहे महसूल ॲक्टमध्ये लीड टू पुढचं मग त्याच्यासाठी जे काय लागेल ते त्याला करायला हवं. मार्ग त्याच्यातून निघू शकतो. यानंतर मी वसंत टपले यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा प्रश्न उपस्थित करावा. आपल्याच माहितीच पर्यटन वाढीच्या दृष्टीने श्रीवर्धनमध्ये दरवर्षी पर्यटन महत्व ठराविक वयात करण्यात यावा, जेणेकरून यामध्ये महत्वाच्या अनुषंगाने पर्यटक जास्तीत जास्त प्रमाणात श्रीवर्धनकडे आकर्षित होतील. श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे तीर्थक्षेत्र क दर्जामध्ये आहे.
तर त्याचा जो दर्जा आहे तर तो वाढीव असलेला कसा करता येईल आणि जो नवीन सुधारित तीर्थक्षेत्र आराखडा आहे त्यामध्ये आम्हाला हरिहरेश्वर सोबत मारळ हद्दीला सुद्धा सोबत घेता येईल का? याच्यामध्ये आपण श्री हरिहरेश्वर जे क्षेत्र आहे तिथं तर आपण विकास आराखडा तयार केलेलाच आहे. मारळमध्ये जवळपास 5 एकर जागा जी आहे ही शासनाची महसूल विभागाची आम्हाला उपलब्ध झाली आहे आणि तिथेही कासपाटासारखं तशा पद्धतीनं तो परिसर विकसित करून तो संपूर्ण श्री हरिहरेश्वर क्षेत्र आणि मारळ हे एकत्रितपणाने विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत. तिथे MTDCचं रिसॉर्ट सुद्धा आहे. MTDCचे जे MD आहेत त्यांच्यासोबत आम्ही त्या संदर्भातली चर्चा करून साधारणपणे हा संपूर्ण एक सर्किट डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रस्ताव